नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर मी आज बनवत आहे तिळाचे लाडू आणि जेव्हासुद्धा मी अशा रेसिपी बनवत असते तेव्हा शक्यतो वजनी प्रमाणात घेते, मग त्यामुळे काय होतं ना, रेसिपी तुमची अगदी परफेक्ट होते। तर इथे पाव किलोच्या प्रमाणात मी तिळाचे लाडू बनवणार आहे आणि ही जी डीमार्टमधून आणलेली बॅग होती तिळाची तर ही अर्धा किलोची होती। सो वजन मापाने मी पाव किलो तिळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत। तर शेंगदाणे आणि तीळ मिळून पाव किलो होईल इतकं वजन मी घेतलेलं आहे तिळाचं। आणि त्याचबरोबर थोडीशी वेलची घ्यायची आहे आणि इथे वेलची मी छान अशी कुटून घेणार आहे ताजी ताजी, म्हणजे त्याचा जो खमंग वास आहे ना तो खूप छान लाडूला येतो। आणि तीळ इतके भाजायचे आहेत खमंग की ते कढईमधून तडतडायला लागतील आणि हाताने थोडेसे ना दाबून बघायचे, ते जर पटकन तुटले जात असेल म्हणजे तीळ तुमचे छान भाजलेले आहेत। तीळ गार होत आहेत तोपर्यंत मी इथे बनवत आहे माझ्यासाठी ज्यूस। आणि आत्ता ना हल्ली म्हणजे ह्या नवीन वर्षामध्ये मी हा संकल्प घेतला होता की शक्य असेल तितकं ना रोज ज्यूस पिण्याचा प्रयत्न करायचा, कारण मला हिमोग्लोबिनचा खूप प्रॉब्लेम आहे, स्किनचे सुद्धा आहेत, हेअरचे प्रॉब्लेम्स आहेत। त्यामुळे ना डॉक्टरांना पैसे देण्यापेक्षा या गोष्टी आपण जर घरी केल्या ना तर नक्कीच आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्समधून सुटका होऊ शकते। आणि मी यावर्षी खूप जास्त मनावर घेतलं आणि मी सुद्धा तुमच्यासोबत रोज दाखवते, म्हणजे मला पाहून तुम्हीसुद्धा कदाचित मनावर घ्याल। असो, तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे, तो छान असा वितळून घ्यायचा। आणि गूळ लाडूसाठी कसा तयार झाला आहे हे चेक करायचं असेल तर एका वाटीत पाणी घ्यायचं आणि गुळाचं ना एक थेंब त्या वाटीत टाकायचा आणि जर तो थेंब असा व्यवस्थित निघून आला वाटीला न चिकटता म्हणजे समजून जायचं की आपला गूळ रेडी आहे। आणि मग सगळं साहित्य त्यात मिक्स करायचं आणि थोडंसं हलकंसं गार झाल्यानंतर ना लाडू वळायला घ्यायचे आहेत। खूप जास्त गार होऊ द्यायचे नाहीत, नाहीतर काय होईल ना, लाडू अजिबात वळले जाणार नाहीत, कडक होऊन जाईल सगळं मिश्रण। तर इथे बघा थोडं गरम असतानाच घेतलेले आहे मी, थोडेसे चटके लागतात आपल्याला, पण आपल्याला चांगल्या गोष्टी काही बनवायच्या असेल तर चटके थोडेसे सहन करावे लागतील, जोक सपाट। पण इथे बघ माझे लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत। आणि संध्याकाळी ना आता मी चाललेली आहे बाहेर, कारण मी करणार आहे हळदी कुंकू 1-2 दिवसामध्ये। सो त्यासाठी मला वाण घ्यायचं आहे, तर मी दादरला जात आहे वाण घेण्यासाठी। आणि तिथे बघूया आता काय मला मिळणार आहे, कारण मी तसं थोडंफार 2-3 डोक्यात गोष्टी ठेवल्यात, पण त्यातलं जे घेईन ते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेन नक्कीच। तर इथे बघा मी वाण घ्यायला गेली आणि भांड्यांच्या दुकानात गेली, काय घेतलेलं आहे पुढे ब्लॉगमध्ये कळेलच। त्यानंतर हळदी कुंकू आणि बोरनान ज्या दिवशी मी केलं त्या दिवशीचा हा व्लॉग आहे। छान अशी दारात रांगोळी काढून घेतली, त्यानंतर बोरनांसाठी ना थोडीफार तयारी मी केली होती। व्हिडिओ काही शूट करायला पूर्ण मिळाला नाही, कारण घाई होती थोडी, क्लासेसवरून आल्यानंतर सगळी तयारी करायला घेतलेली आहे 5:30च्या नंतर। आणि हे सुद्धा लवकर आले होते, ते सुद्धा मला हेल्प करत होते। घरीच आम्ही सिंपल असं डेकोरेशन केलं, घरात आपल्याला डेकोरेटिव्ह अशा माळा वगैरे असतातच, तर त्या लावून छान पतंग बनवल्या आणि त्या चिटकवल्या, बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे। त्यानंतर इथे बायका यायला सुरुवात झाली होती, कारण हळदी कुंकू मी आधी करून घेतला, त्यानंतर मग लास्टला बोरनान ठेवलं होतं। तर इकडच्या शेजारच्या बायकांना सुद्धा बोलवलं, जसं आता इथे सध्या मी नवीन आहे, फारशी काही ओळख नाही, तरीसुद्धा बऱ्याच जणींना मी बोलवलं होतं आणि जितक्या अवेलेबल होत्या घरी तितक्या जणी येत होत्या। आणि मी हळदी कुंकवासाठी काय घेतलं, तर मी हळदी कुंकवासाठी ना स्टीलची प्लेट घेतलेली आहे, पावभाजीची प्लेट असं त्याला म्हणतात, तर ती घेतलेली आहे। मी नेहमी ना हळदी कुंकवाला असाच प्रयत्न करते की चांगल्या गोष्टी देण्याचा, जेणेकरून ती खरंच गोष्ट ना समोरच्यालाही उपयोगी पडेल। नाहीतर काय होतं, आपण अगदी लो बजेट ठेवला ना तर लो बजेटमध्ये घेतलेली अगदी गोष्ट असते ना ती समोरच्याला खरंच काय उपयोगाची नसते आणि मग ती व्यक्ती ना ती वस्तू वापरतसुद्धा नाही आणि ती इथेच कुठेतरी पडून तुटून खराब होऊन फेकली जाते। तर असं होऊ नये यासाठी मी काय करते की भले तुम्ही थोड्याशा बायकांना बोलवा, थोडंसंच वाण घ्या, म्हणजे अगदी 12च्या संख्येत, 10च्या संख्येत, 5च्या संख्येत, कुठल्याही संख्येत घ्या, पण ना शक्यतो चांगल्या गोष्टी घेण्याचा नेहमी प्रयत्न करा। तर मी सुद्धा ना बऱ्याच वर्षामध्ये, म्हणजे आता जवळजवळ माझ्या लग्नाला 12 वर्ष झालेत, 12 वर्षात मी कधी असं वाण घेतलेलं ना की खरंच जे कोणाला उपयोगी पडणार नाही। प्रत्येक वर्षी ना मी छान वाण घेण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे। याआधीसुद्धा बऱ्याच गोष्टी मी वाण म्हणून दिलेलं आहे। तर ह्या ज्या काकी वगैरे दिसत आहेत वहिनी, तर सुप्रियाच्या शेजारच्या आहेत आणि त्यांना मी बोलवलं तर खरंच त्या एवढ्या लांबूनसुद्धा आल्या।
म्हणजे आपण ना आजूबाजूच्या शेजारच्या बायकांना तर बोलवतोच, पण ना ज्या ओळखीच्या आहेत त्यांनासुद्धा नक्कीच बोलवतो आपण. तर मी सुद्धा ओळखीच्या बऱ्याच जणींना बोलवलं होतं. फार काही बायका आल्या नाहीत, कारण कसं झालं आता सगळेजण खूप लांब-लांब राहायला गेलेत. त्यामुळे सगळ्याच जणी आल्या नाहीत. तरीसुद्धा ना एक 18-19 बायका आल्या होत्या आणि म्हणजे वाण जितकं मी आणलं होतं 2 डझन, तर त्याच्यामधले एक 4-5 प्लेट्स राहिल्या होत्या. बाकी सगळ्या संपल्या होत्या. त्याच्यावरनं मी अंदाज लावला होता, की बायका किती आल्यात म्हणून. आणि इथे बघा सगळ्यांना वाण मी देत आहे आणि त्यांना ना म्हणजे स्वतःहून असं व्हिडिओमध्ये यायची हौस होती. म्हणजे त्या म्हणाल्या, की आम्हाला चालेल व्हिडिओ केला तरी. तर त्यामुळे मग मी इथे शूट केले आणि आमच्या शेजारच्या वगैरे ज्या काही ज्या आल्या होत्या, त्यांचा मी सगळ्यांचाच काही व्हिडिओ शूट नाही केला. कारण कोणाला आवडेल, नाही आवडेल त्याच्यामुळे मी ते काही शूट करायला गेली नाही. फक्त माझ्या ओळखीच्या ज्यांना माहिती आहे, की मी व्लॉगिंग करते किंवा माझं चॅनल आहे, मी व्हिडिओज टाकते, तर त्या फक्त बायकांना विचारून किंवा त्यांना माहिती आहे, तर त्या स्वतःहूनच म्हणतात. तर त्यामुळे मग मी त्यांचा फक्त व्हिडिओ केलेला आहे इथे आणि ते सुप्रिया मला खूप मदत करत होती वाण वगैरे देण्यासाठी सगळ्या गोष्टी. कारण जेव्हा आपण साडी वगैरे वेअर करून सगळ्या गोष्टी करत असतो ना, थोडंसं डिफिकल्ट जातं वावरायला. कारण सवय नसते आपल्याला त्यामुळे. तर त्यामुळे ती मला हेल्प करत होती. आणि इथे ह्या ज्या आहेत त्या आमच्या शेजारच्या आहेत. आम्ही चाळीत एकत्र राहायचो, तर त्या आता निघाल्या होत्या जायला आणि त्या पहिल्यांदाच आल्या होत्या एवढ्या दिवसांमध्ये. म्हणजे मी त्यांना बऱ्याच वेळा बोलवलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं, की हळदी-कुंकवाच्या निमित्ताने तुम्ही याच म्हणून आज. तर त्या मनावर घेऊन आल्या होत्या आणि त्यासुद्धा माझे व्हिडिओज रोज बघत असतात. भले आम्ही आजूबाजूला राहत नाही, तरीसुद्धा त्या व्हिडिओज बघत असतात. म्हणजे व्हिडिओचा असाही फायदा होतो बघा, की आपण जर एकमेकाच्या शेजारी किंवा जवळ राहत नसलो, तरीसुद्धा त्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा कसं आहे, तर हे अपडेट ना अशा व्हिडिओमधून नक्की मिळतं. तर ह्यासुद्धा ताई आमच्या शेजारच्या आहेत आणि यांची माझ्याशी खूप छान गट्टी जमलेली आहे. नवीन जागेत जेव्हा आपण जातो ना, तेव्हा खूप वेळ लागतो आपल्याला ना सगळ्यांशी जुळून घ्यायला, मिळून घ्यायला. पण काही लोकं असे असतात ना, की ज्यांच्याशी आपलं पटकन जुळलं जातं. त्यानंतर मग मी सुप्रियालासुद्धा वाण देत होती. म्हणजे कसं लक्षात राहत नाही आपल्याला घरातलं असतं आपण नंतर देऊ असं बोलतो आणि विसरून जायला होतं. त्यामुळे मग आम्ही दोघींनी एकमेकीला हळदी-कुंकू आधी लावून घेतला आणि आता लोलोचं बोरनानसुद्धा करायचं आहे. वहिनी वगैरे येणार आहेत, ताई येणार आहे, त्यामुळे थोडंसं वेट करत आहोत आम्ही आणि आता तुम्हाला दाखवते की बोरनांसाठी मी कशाप्रकारे तयारी केलेली आहे. तर हे हलव्याचे दागिने तर हे सुप्रियाने बनवलेले आहेत, म्हणजे लोलोच्या काकीने बनवलेले आहेत. तिने स्वतः घरी बनवलेत. त्यानंतर हे डेकोरेशन जे आहे तर हे सुद्धा तिने केलेलं आहे. मी फक्त तिला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून दिल्या, भरून दिल्या आणि मग तिने छान असं अरेंज केलेलं आहे. आणि बोरनांसाठी जे मागचं बॅकड्रॉप जे आहे तर ते सुद्धा ना मिस्टरांनी केलेलं आहे डेकोरेट. त्यांना मी फक्त आयडिया दिली की असं-असं करायचं आहे. कारण आता सध्या आपण कसं ना Pinterest वगैरे ॲप बघत असतो किंवा मग YouTube वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे एक बेसिक आयडिया येते. तर बघा हे असं छान झालं होतं सगळी तयारी. तर आता बोरनान करायला आम्ही सुरुवात करत आहोत. तर इकडे मी औक्षण करायला घेतलेलं आहे आणि सगळ्यांनीच घेतलं एका-एकाने, कारण जेवढे पण घरी अवेलेबल होता लेडीज, तर सगळ्यांनीच औक्षण केलेलं आहे. सुप्रियाने केलं, त्यानंतर ताईने, नंतर सुप्रियाच्या जे शेजारी आले होते त्यांनीसुद्धा केलं आणि खूप छान असं बोरनान झालं. गेल्या वर्षी ना थोडी घाई झाली होती, पहिल्यांदाच केलं. तसं आमच्या ना म्हणजे गावी वगैरे बोरनान वगैरे ही पद्धत नाही आहे किंवा कधी मी पाहिलेली नाही, केलेली नाही आहे कोणी. तरीसुद्धा ना मी माझ्या मुलांचं करते, कारण मला एक हौस आहे आणि मुलांनाही छान वाटतं आणि चांगल्या गोष्टी आपण का करू नये. कारण बोरनान करण्यामागे ना खूप एक छोटीशी बोलू शकतो की एक गोष्टसुद्धा आहे आणि खूप त्याचा फायदासुद्धा होतो. मुलांनासुद्धा छान आठवणी राहतात आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं. तर बोरनान हे ना मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा करतात किंवा मग रथसप्तमी पर्यंतसुद्धा करतात. तर संक्रांतीच्या वेळेला मी गावी होते, त्यामुळे काही शक्य झालं नाही आणि हे शक्यतो ना वयाच्या म्हणजे 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत मुलांचं करतात आणि हा जो सोहळा असतो ना बोरनांचा, तर हा कौतुक सोहळा असतो मुलांसाठी. त्या दिवशी त्यांना हलव्याचे छान दागिने घालून पाटावर बसून त्याचे औक्षण करतात. तर त्याचबरोबर बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते आणि त्यांनी म्हणजे अंघोळच त्याला घातली जाते त्या सगळ्यांनी, कुरमुऱ्यांनी वगैरे सगळ्या. आणि जितकी पण मुलं तिथे अवेलेबल असतील ना, आपल्या लहान मुलं आजूबाजूची किंवा घरातली, तर त्यांनी सगळ्यांनी ते ना खाऊ जे असतं ते गोळा करायचं आणि खायचं असतं. तर अशी ही कथा आहे.
आणि ह्याची सुरुवात कधीपासून झाली ना, तर अशी आख्यायिका आहे, की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाची वाईट दृष्टी पडू नये मुलांवर, त्याचा वाईट परिणाम होऊ नये, यासाठी ना म्हणजे जे श्रीकृष्ण आहेत, तर त्यांचं पहिल्यांदा बोरनान केलं गेलं आणि तेव्हापासून ही प्रथा जी आहे ना, ती रूढ झाली, म्हणजे सुरुवात झाली या प्रथेला. आणि लहान मुलं बालकृष्णाचे स्वरूप असतात, त्यामुळे ना त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून बोरनान केलं जातं. आणि जर तुम्ही सायंटिफिक रिझन बघाल ना, तर हवामानात बदल होत असतो थंडीच्या दिवसांमध्ये. त्यामुळे ना मुलांवरती कुठल्याही ऋतूची बाधा होऊ नये आणि मुलांनी सगळीच फळं वगैरे सगळ्याच गोष्टी खाव्या, ज्या त्यांच्या शरीराला खूप चांगल्या आहेत. तर त्यासाठी ना या सगळ्या गोष्टी मुलांच्या समोर ठेवल्या जातात. म्हणजे मुलांना खेळाखेळाच्या ह्याच्यामध्ये आवडीने या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात. तर इथे बघा बोरनानला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला ही जी आख्यायिका सांगितली, तर ही सुद्धा मी Googleवर सर्च केली होती. म्हणजे बऱ्याचदा वाचण्यात आली होती. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा सांगावं, कारण बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल, ज्यांच्यामध्ये करत नसतील. तर सगळ्यांनी ताईने वगैरे, सुप्रियाने, त्यानंतर मग माझ्या दीरांनी वगैरे आणि सुप्रियाच्या शेजारी सगळ्यांनी मग आम्ही छान असं ना त्याच्या डोक्यावरून कुरमुरे वगैरे सगळे टाकल्याने खूप मजा आली. त्यालासुद्धा खूप छान वाटलं. आणि यावर्षी ना माझ्या मनासारखं बोरनान झालं. गेल्या वर्षी खूप खूप घाई झाली, त्यामुळे सगळ्याच गोष्टी मला अरेंज करता आल्या नाही घाईघाईमध्ये. पण यावर्षी खूप सुंदर झालं. आय होप तुम्हालासुद्धा बोरनान आणि जे हळदी कुंकू झालं ते आवडलं असेल. जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. आणि तुमच्या घरात जरी लहान मुलं असतील आणि तुमच्याकडे ही पद्धत नसेल, तर नक्की तुम्हीसुद्धा या गोष्टी करा. पुढच्या वर्षी का असेना, पण नक्की करा. चला पुन्हा भेटूया.